श्री संत शिरोमणी भगवान नारायणगिरीजी महाराज खुद्द यांच्या अमृतवाणीतून झालेले धडाकेबाज हजारो कीर्तन व प्रवचनाच्या ओरिजिनल कॅसेट, सीडी, व्हीसीडी, MP3, DVD मिळण्याचे महाराष्ट्रातील एकमेव ठिकाण. पेन ड्राईव्ह व मेमरी कार्ड भरून मिळेल. श्री संत सद्गुरु नारायणगिरीजी अगरबत्ती, प्रेमकुमार, वैजापूर. मोबाईल नंबर 9765150088. त्याचं काहीतरी स्मरण चिंतन करा ना. त्याचे केवढे उपकार आहेत आपल्यावर. आणि कोणाच्या उपकाराचं स्मरण करत जावं. आजपर्यंत सप्ताह केले त्यांच्या उपकाराचं आम्हाला स्मरण आहे चांगलं. आम्ही तुम्हाला विसरलो असं समजू नका. तुम्ही फार चांगले सप्ताह केले. तुमच्या सप्ताहाला जोड नाही आणि तोड नाही. पण तुम्ही वर्णन करावं असा हा सप्ताह आहे का नाही ते आता तुम्हीच बोला. याच्यात काय दोष आहे ते सांगा. तेवढा पुरा करायचा प्रयत्न करता येईल. सांगा. आमचे सगळे बसले ते इथं. गाव आहे हे. वैजापूर तालुका आहे. तालुक्याचं गाव आहे. शहर फक्त शहराचा संबंध आहे. लहान थोर सगळी मंडळी. रस्ते झाडणाऱ्या बाया माणसापासून म्युन्सिपाल्टीचे जे काही कामगार वर्ग आहे, जो काही दुकानदार, लहान थोर दुकानदार आहेत, व्यापारी आहेत, वकील आहेत, डॉक्टर आहेत, सर्व रीतीचे जे वैजापूर शहरातले माणसं आहेत त्या सगळ्यांचं मुंगीपासून ब्रह्मदेव वैजापूर लहान थोर त्यांचा सगळ्यांचा पैसा आहे हा. आणि ते वाणी साहेबाला काही कमी पडू देणार नाहीत. आयुष्यात हा सप्ताह आयुष्यातला पहिला आहे. आणि पहिलाच त्यांनी असा केलाय की बास आता दुसरा करायची कोणाला इच्छा होऊ नये. असं होणारही नाहीये. सर्व दृष्टीने चांगला आहे, सुंदर आहे. मला स्वतःला वर्णन करता येत नाही असा चांगला आहे. पूर्वीचे जेवढे सप्ताह झाले ते आमचे सप्ताह आहेत ते सुद्धा चांगलेच होते, चांगलेच आहेत. आमच्या सप्ताहातून कोणा सप्ताहाला आम्ही वगळत नाही. पण या सगळ्या सप्ताहवाल्यांनीच सांगावं की हा सप्ताह कसा आहे. त्यात रामकृष्ण बाबांना अधिकार. बोला तुम्ही कसा आहे तो. सुंदर आहे. माणसाची रीग लागली पहिल्या दिवसापासून. हो, पहिल्या दिवसापासून जनसमुदाय अफाट आहे. इतक्यांचं आहे. पुन्हा 2 टाइम भोजन, प्रसाद, पाणी व्यवस्थित चालू आहे. इथं आम्हाला कसली उणीव नाहीये, आम्हाला कसली कमतरता नाहीये. आहे ते सगळं वाजवीपेक्षा जास्त आहे इथं. आणि ते देवा करता केले. गंगागीर महाराज एक मोठे महान संत महात्मे. त्यांनी आजपासून तुम्ही जर कीर्तन केले आजपासून आता इथून पुढे सप्ताह समाप्तीपर्यंत तरच हा सप्ताह सगळ्याचा कळस होईल. मी काय केलं तर कीर्तन रोजचे. आणि मग हे कीर्तन नाही तर काय चाललंय, काय चालू आहे माझं. हा, लोक लाडू खातील. हा, आनंद जरा तुमच्या कीर्तनातूनच होईल. मग करायचं त्यावेळेला करू. उद्या 10वे परवा करू त्यांचं कीर्तन आपण. मग त्यांचं काय, त्यांचं आजही नाव घेतलं तरी कीर्तन त्यांचं, उद्या नाव घेतलं ह्या सप्ताहातले पंगत आहे. नावाचा विषय नाही. मग लोकांना प्रसाद व्यवस्थित मिळेल. हा, तर हा सुद्धा प्रसाद मिळाला पाहिजे ना तुमच्या. कोणता? माझं प्रवचन चालू आहे. उद्या सुद्धा प्रवचन करेल ना मी. मला शरीराला झेपत नाही ना. मी आता हे बळजबरीनं बोलतोय. मी बळजबरीनं बोलतोय. तुमचं एवढं प्रेम ठोंबरे साहेबाबद्दल कसं उतो आलं.
त्या तुमच्याबद्दल मी त्या ठोंबरे साहेबांच्या विरोधात होतो आजपर्यंत, आणि तुमच्याकरता होतो. माझं त्यांनी काय केलंय, त्यांचं मी काही केलेलं नाही, माझं त्यांनी काही केलेलं नाही. पण मी ठोंबरे साहेबाला आजपर्यंत विरोध केला. आम्ही एकमेकाकडे जात येत होतो, बोलत होतो. त्यांच्या घरी वडिलांना भेटून आलो. जुनं पुराणही वडील आहेत. फार गंगागिरी महाराजांच्या पासूनही त्यांना काय थोडंफार कळत असेल. आज त्यांचं वय बरंचसं झालेलं आहे, पण महाराजांच्या नंतरचेच ते असले पाहिजेत, दत्तगिरी महाराजांच्या पासून. तर ते घराणा चांगला आहे बिचारे. त्यांनी उद्याची पंगत काहीच्या काही ते तुमच्या पुढे येईल तेव्हाच बोलावं. उगाच कशाला मोगम बोलायचं उगाच. होय, मोगम बोलण्यापेक्षा प्रत्यक्ष तुम्हाला अनुभव येणार आहे. मग ज्या गोष्टीचा अनुभवच येणार आहे त्याच्याकरता उगा अगोदरच कशाला बोला. ठोंबरे साहेब आहेत आमचे, रामकृष्ण बाबांचे मोठे चांगले स्नेही आहेत, जुने पुराणे परम स्नेही आहेत. हे रामकृष्ण बाबा आमदार होते, कारखान्याचे चेअरमन होते, परसोडा फॅक्टरी, विनायक सहकारी साखर कारखाना. चेअरमन हे होते, पण चेअरमनचे सगळे अधिकार त्यांना होते, ठोंबरे साहेबाला. म्हणजे याचा अर्थ असा आहे की तुमच्या दोघांचं अति प्रेम आहे, अति प्रेम आहे. म्हणून तुम्ही आज बोलत असाल तो गोष्ट ठीक आहे. ठोंबरे तुमचे तसे आमचेही आहेत ते, तुम्ही बोलता ती चांगली आनंदाची गोष्ट आहे. उद्याची ठोंबरेची पंगत आहे. 2-5 लाख रुपये खर्च होतील बरं का. 2-5 लाख रुपये खर्च होतील. एवढी मोठी दांडगी उद्याची पंगत आहे. उद्या कुठे आहे सगळ्या समाजाला. उद्या आहे दशमी, भोजनाचा पंक्तीचा दशमी शेवटचाच दिवस समजाना. द्वादशीला नंतर तो कार्यक्रमाची सांगता, काल्याचा प्रसाद काय मिळायचा तो मिळेल. पण सगळ्या पंचमीपासून सुरू झालेल्या सप्ताहातल्या भोजनाच्या पंगतीचा शेवट म्हणजे दशमी आहे. आणि त्या बिचाऱ्याने फार म्हणजे फारच अफाट खर्च केलेला आहे. मला सुद्धा सांगता येणार नाही. चांगली पंगत आहे उद्या. कदाचित त्यांचा हेतू काय असेल, लोक उद्या फार जमावेत अशा हेतून मला जर बोलायला लावित असले आणि त्यांची जर फजिती करायची इच्छा असली तर असं तर काही नाही ना. त्या उद्याच्या पंक्तीचं मी रसभरीत वर्णन करावं, तुम्ही लोकांना सांगून असे लोक गोळावत का नाही, ठोंबऱ्याची फजितीच होईल. ठोंबऱ्याच्या माग तुम्ही येत ना, तुम्ही तरी कशी फजिती होऊ द्याल. तुमचे स्नेही आहेत, तुमचेच मित्र आहेत ते. तुम्ही दोघं एकमेकाशी जरी थोडं एवढं तेवढं मचमच होत असली तरी पण तुम्ही दोघं एकमेकाला धरूनच आहात, सोडून नाही आहेत. आणि आज आहे तुम्ही दोघं मिळूनच आणि तुमच्या सल्ल्यानंच ते चांगली पंगत करतायत, मोठी पंगत करतायत. उद्याच्याला काहीच्या काही पंगत आहे. आणि काहीच्या काही म्हणजे लाडू आहेत, पुडी आहे, पुडी एक, लाडू एक, पुडी एक. आणि शाक भाजी काय असेल, बटाटा शाक भाजी आहे, पुडी आहे, शाक भाजी आहे. आणि मसाला भात आहे, मसाला. आणि या 100 किती जवळजवळ फार पोते साखरे आहे, 50-80 पोते साखरेचा प्रश्न आहे. तो कशा करताय हो? लाडू करताच असेल तर काहीच्या काही खर्च आहे हो. आणि ते ठोंबरे काय संपूर्ण नाव काय म्हटले तुम्ही? हरिभक्तपरायण श्री भाऊसाहेब रंगनाथ पाटील ठोंबरे पुरणगावकर.
पुरणगावच्या मंडळीचंही त्यांना पंक्तीला सहकार्य आहे ठोंबरे साहेबाला, पण ते केवळ 1,500 आहे. 1,500 5 लाख खर्च आहे. पुरणगाव 1,500 रुपये गाव म्हणून 1,500 आहेत. त्यांना सांगितलंय की 1,500 तुम्ही घ्या, पण पंगत आम्ही तुमच्याच नावाची जाहीर करतो आणि 1,500 रुपये आमच्या सप्ताहाला आणून जमा करा. गावालेचे आले, सप्ताहातच आले आणि पंगत तुमच्या नावाचीच आम्ही जाहीर करू. उगा 1,500 करता कशाला विनाकारण पंक्तीला कशाला विनाकारण बोट लावता. तुम्हाला जर ठोंबरे साहेबाला काही कमी जास्त जर वाटलं, आमचे रामकृष्ण बाबा तुमच्या पाठीशी उभे आहेत. तुम्हाला काय कमी पडेल ते बोला. 1,00,000 2 लाख लागत असले तर घ्या, पण 1,500 कशाला घेता. तर एकट्याच्याच नावाची पंगत जाहीर करू द्या. गाव आहे पुरणगाव आमचं आहे, सप्ताहातलं आहे, आमचंच आहे. सप्ताहात त्यांनी ते 1,500 रुपये जमा करावेत आणि पंगत एक बिचारा जर एवढं 5 लाखापर्यंत आज एक माणूस खर्च करतो, मग तिथं समस्त गावकरी मंडळी म्हणावं. उगा 1,500 करता. 1,500 करता मग का समस्त मंडळी घालता. ते गावाला धरून तर आहे, तुम्ही ते एक आहेत. पुरणगाव ठोंबरे साहेब तुम्ही सगळे एक आहात. तुमच्याच गावचा मनुष्य जर स्वतंत्र आज 5 लाख खर्च करतोय, तुम्ही तुमची एक सप्ताहाला वर्गणी द्या ना 1,500 आणि खास एकट्याची 5 लाखाची पंगत उद्याच्याला याच वेळेला म्हणा, याच्या अगोदर म्हणा. पंगत मोठी उद्या ठोंबरे श्री भाऊसाहेब रंगनाथ पाटील ठोंबरे पुरणगावकर. उद्याच्याला त्यांची पंगत आहे. दुपारी दशमी आहे उद्या. लाडू आहे, पुडी आहे, बटाटा भाजी आहे, आणखी काय म्हटले, मसाला भात. अगदी आनंद. तुम्ही आज जमलात, प्रत्येकानं बरोबर उद्या 5-5 माणसं घेऊन यावेत. ठोंबऱ्याची फजिती झाली ठोंबरे साहेबांची तर आम्ही तुमचं नाव घेऊन सांगणार यांनी फजिती केली म्हणून. तर ठोंबऱ्याच्या मागे उभे राहा, त्यांना जे लागेल तेवढं पुरवा. ते काही घेणार नाही बिचारा. तो जिद्दबाज मनुष्य आहे. तो काय साधा मनुष्य. उद्याला 25 लाख म्हटलं तर खर्च करेल. काय 5 लाखाला बसलं तुम्ही एवढे करेल. 25 लाख खर्च करेल माणूस. मनात आल्यावर काय खाणारा तयार पाहिजे. खाणारा. आता खाणाऱ्याची जर हिंमत नाही तर त्याला आम्ही काय करावं. बोला तुम्हाला काय पाहिजे. उद्याच्या पंक्तीला काय आहे ते सांगितलं. तुमची काय इच्छा असेल सगळ्याची एक इच्छा जर असेल काही पक्वान्नाची तर आम्ही ठोंबरे साहेबाला सांगतो, ते सुद्धा तुमची इच्छा पूर्ण करतील. बोला उद्याला तुमच्या आवडीचं कोणतं पक्वान नाही सांगा. काय कीर्तन तर हे चालू आहे. कीर्तन तर हे काय चालू आहे. आता अगदी योग्य सांगितलं. पक्वान हेच आवडीचं नाही. कीर्तन तर माझं चालूच आहे ना. आम्ही फार जरी या सप्ताहामध्ये मला उठायला बसायला सुद्धा अवघड आहे. आमच्या वाणी साहेबांनी एकट्याने काय खटाटोप केलाय. जसे रामकृष्ण बाबा एकटेच करीत होते खटाटोप सप्ताहाचा. त्यांच्या मागे लाख माणसं असतील आणि कोटींनी रुपये घेऊन त्यांच्या मागे माणसं असतील, पण खटाटोपाला माणूस एक, रामकृष्ण बाबा पाटील माझे खासदार. तसं आज आमचे आमदार वाणी साहेब एकटेच येत ना. आता त्यांच्या मागे आम्ही समस्त गावकरी मंडळी वैजापूर समस्त धरतो. समस्त गावकरी आणि नगर परिषद सगळी उभी आहे. आमचे साबीर भाई नगराध्यक्ष वैजापूर. रात्रंदिवस झोप नाही येते त्यांना.
आम्ही तरी झोपतो आजारी असून, त्यांना बिचारे चांगले दणगट आहेत तरी पण झोप नाही, रात्रंदिवस फिरतायत. कोणी वर्णन करावं अशा लोकांचं? सप्ताह म्हणजे काय सहज गोष्ट नाही, साधी गोष्ट नाही. हा सप्ताह तुम्हाला फक्त खाणं नाही, आमचं भजन एवढंच दिसतं. एवढा डोलारा उभा करायला काय लागला असेल, काय श्रम असतील. ते गाव बिचारं चांगलं आहे. आमदार वाणी साहेबांच्यावर प्रेम असल्यामुळं, आणि आमचे साबीर भाई तर खास त्यांचेच आहेत, खास त्यांचे आहेत ते. आणि बऱ्याच वर्षाचे ते दोघं एकमेकाशी मोठे प्रेमाचे आहेत. आणि जर मुस्लिम भाई येते आमच्या या मुस्लिम समाजामध्ये, कालच एकानं गवळण गायलं मुस्लिम, एक 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 या जगामध्ये देवानं निर्माण केलेल्या व्यक्ती आहेत. आपला धर्म कोणताही असो, धर्म सोडू नका. तुम्हाला जो देव असेल तो देव तुम्ही माना, त्याची पूजा अर्चा भजन करा. पण तुमचं सांभाळून इकडं जर घटकाभर तुम्ही आमच्या या भजनात आले, आमचं तरी सगळ्या जगाला सांभाळून सगळ्या जगाचा एक देव आहे. सब रसों का किया मार, जे रस आहेत, रस खाण्याचे रस आहेत, तसे काही औषधा पाण्याचे रस आहेत, बरं आहे का. असे जे रस आहेत, तुकाराम महाराज सांगतात, जेवढे जगामध्ये जेवढे रस आहेत ते आम्ही मारले. पारा मारावा लागतो, पारा मारावा लागतो, पारा हस्तगत व्हावा लागतो, तो काही कामाला उपयोगी येतो. हे रस मारावे लागतात. आपण नाही का अन्न शिजवून खातो, तसं कुठं पचत? तसे ही रस आहेत, काही मारावे लागतात पाऱ्यासारखे. तसं जेवढे जगामध्ये पारा रसच आहे, धातू रसच आहेत, तसं खायचे अन्न पाणी रसच आहेत. तुकाराम महाराज सांगतात की जगामध्ये जेवढे रस आहेत तेवढे जीवाच्या मोठ्या आवडीचे आहेत, प्रेमाचे आहेत रस. मी त्या सगळ्या रसांचा मारा केला, मारले सगळे रस एकत्र आणले, मारले. सब रसों का किया मार. आणि त्या सगळ्या रसाला मारून आम्ही एक गोळी तयार केली, एक गोळी. 17 वनस्पतीची एक गोळी तयार करावी. तसं आम्ही 17 रसाचा एक रस, एक गोळी तयार केली. सब रसों का किया मार, भजन गोली एक ही सार. ही भजनाची गोळी आहे, ही एक आहे. सगळ्या रसाचं सार आहे, हे सार, हे आमचं भजन आहे. भजन सामान्य समजू नका, ही गंमत नाही. सततम कीर्तयन्तो माम यतन्तस्य दृढव्रताः नमस्यन्तस्य माम भक्त्या. सततम कीर्तयन्तो माम, हे कीर्तन आहे, हे भजन आहे. त्याचा फार मोठा अधिकार आहे, फार मोठी शक्ती आहे. सगळे जगाचे साधना आहेत परमार्थाचे, अनेक धर्म, अनेक पंथ, अनेक साधन आहेत. त्या सगळ्या साधनानं देव भेटावा हाच उद्देश. आमच्या या कथा कीर्तनात देव भेटावा हाच उद्देश आहे. आमचा दुसरा कोणता उद्देश आहे? भजन गोली एकही सार, एकच आहे, ही सार आहे. 17 बाटल्या, 17 औषधं, 17 गोळ्या घेण्यापेक्षा एकच गोळी घ्या, सगळे आजार गेले, सगळे रोग गेले. ही एक गोळी भजन आहे, ही गोळी आहे, एकच आहे, सार आहे, सगळ्या रसाचं सार आहे. ते आमचं इथं चालू आहे अखंड 24 तास भजन, बरं का. तर आतापैकी राहिली उद्याची गोष्ट. उद्याची गोष्ट प्रवचन होईलच ना, उद्या दशमी आहे. आणि मी फार थकलेला मनुष्य आहे. मी बळजबरीनेच उठत बसतो. मी आजारीच आहे, पण आता इथे एवढा मोठा कार्यक्रम, मसणातून उठून यावं इथं, असला कार्यक्रम आहे हा. मी तर अजून जिवंत आहे, मला कसं सोडता येईल?
तेव्हा हा मोठा कार्यक्रम, मोठा सुंदर आहे. अशा प्रकारचा हा कार्यक्रम आहे, परमार्थाचा आहे. आमच्या नारद स्वामींनी वाया गेलेला माणूस, साधू कशा करता वाया गेलेले माणसं आहेत, जे शुद्धीवर आहे तरुण जातील, काही आज उद्या शुद्धीवर येतील, पण तो जन्मातून कायमचा गेलाच, तो आता शुद्धीवर येणं शक्य नाहीये. अशाला सुधारण्याकरता आमचे नारदांच्या सारखे संत महात्मे आजही जगात आहेत. नारदासारखे आजही जगात भेटतील. साधू संत संपले असं नाही, युगायुगाचं आयुष्य असतं त्यांना. नामा म्हणे देवा चला तया ठाया. नामदेव महाराज पांडुरंगाला म्हणतात, देवा तिथं चला आपण जाऊ, विश्रांती घ्यावया. तुम्ही उभे राहून थकलात, मी आता भजन करून भटकून मी थकलोय, आता आपण विश्रांती घेऊ. कुठं आणि किती विश्रांती? एवढी तेवढी नाही, कल्पवरी विश्रांती घ्यावया. कल्पवरी एक कल्पपर्यंत विश्रांती घेऊ. कुठं? आळंदीला साधूजवळ विश्रांती, साधूजवळ विश्रांती, साधूजवळ सुख आहे, साधूजवळ समाधान आहे, साधूजवळ विश्रांती आहे. आणि विश्रांती म्हणजेच नारदांनी आले, नरकाला जाणारा मनुष्य खात्रीनं कुठं एका अडचणीच्या जागेत डोंगरातून उतरायला चढायला एकच जागा, इकडून तिकडे जायला तिकडून इकडे यायला. जसा कन्नड तालुका आहे तिथं तो घाट आहे, एकच जागा. पूर्वीच्या काळात धरा की आज तर रोड झाले, चौकड एसट्या पळतायत, जीप गाड्या पळतायत. आजची कथा नाही आहे. पूर्वी पाऊल वाटा होत्या, गाड्या सुद्धा चालत नव्हत्या. आणि अशा डोंगरातून गाडी रस्ता असेल तर मग तो गाडी रस्ता सोडून माणसाला दुसरं काही करता येत नव्हतं. अशा एका अडचणीच्या जागेमध्ये वाल्या कोळ्यानं ठोकला आपलं बिराड, आणि येणारे जाणारे रस्त्यांना आडून तो मारू लागला. आता हत्यार घ्यायचं, तिकडून मनुष्य आलेला दिसला की रस्त्याला जाऊन उभं राहायचं, इकडून आला दिसला लांबून की रस्त्याला उभं राहायचं. हातात शस्त्र आहे, आलेला माणूस त्यानं शस्त्र बघितलं म्हणजे उभा राहतोच. बोल तू जवळ काय तर टाकून दे पहिलं, जर काय बडबड करशील ते बघ. मग बोलायची सोय नाही ना, कोणीही असो सगळं जवळचं टाकून द्यायचं निघून जायचं, टाकून द्यायचं निघून जायचं. बडबड केली की त्याचं खलास मेलाच तो समजा. असे जे मेले त्यांनी कोणाचा हिशोब नाही ठेवला, त्यांनी फक्त जानव्याचा हिशोब ठेवला. ज्याच्या गळ्यात जानवं निघल तेवढं जानवं काढून टाकून द्यायचं, बाकी त्याची विल्हेवाट द्यायचं त्याला लावून कोणीकडे तरी. ते असे जानवे काहीच्या काही होती. जानवे 7 गाड्या जानवे भरले, ते 7 गाड्या बैलगाड्या. मग किती ब्राह्मण मारले आणि इतरांचा हिशोब नाहीये. काय पाप आहे? ब्रह्म हत्या राशी पातके अपार. वाल्मिक किंकर मुक्त केला. वाल्मिक आहे, त्यानं ब्रह्महत्या केल्या. ब्रह्म म्हणजे ब्राह्मणाच्या हत्या केल्या. ब्रह्महत्या राशी 2, 4, 10, 5 नव्हे, ब्रह्महत्या राशी, राशीच्या राशी किंवा ब्रह्महत्या राशी. ब्रह्महत्या करणाऱ्याला नारदाने उपदेश केला. निघाले, नारदांना कळलं की अरे अरे हा काय दररोज माणसं मारतोय. हा साधूला दया आली, लोकांकडून कळलं की तिथं असा एक फार माणसं मारतोय, बरेच दिवस झाले, फार पाप झालंय. त्याच रस्त्यानं आमचे नारद स्वामी निघाले. गळ्यामध्ये विणा आहे, हे मुखानं नामस्मरण आहे, चालले रस्त्यानं नामस्मरण करीत नारायण नारायण नारायण.
आलाच पुढे उभा राहिला, कोण आहे? शस्त्र उगारलं मारण्याकरता. अरे बाबा म्हणजे मारतो का? मारतो का म्हणजे काय? जवळ टाक म्हणे अगोदर इथं. माझजवळ काय आहे म्हणे? अरे गळ्यात वेळ आहे, ढोंगणाला एक धोतर आहे, गळ्यात एक फटक आहे माझ्या उपरनं. माझजवळ काय? काय करतो म्हणे या विण्याचं? हा, कशाला गळ्यात अडकवला म्हणे? हा, जगात कुठं पाहिलं नाही म्हणे मी असलं एवढं मोठं लोट न गळ्यात घालायचं, जगात फिरायचं. कशाचं लोड नाही हे? माणसं जनावरांच्या गळ्यात घालतात लोडणे. तुमच्या गळ्यात कोणी लोड न घातलं? हे लोडणं नाही, याला विणा म्हणतात. विणा? विणा आकाशाचा विणा? अरे बाबा याच्यावरती भजन होतं. भजन? भजन कशाचं? डोंबल्याचं त्याला कळतंय भजन. त्याला देवच नाही, त्याला भजन कशाचं? अरे ईश्वराचं, परमेश्वराचं, ईश्वराचं ईश्वराचं भजन करतो आम्ही. भजन कसं काय करतो? जेव्हा विण्यावर बोट टाकलं, जेव्हा नारद गाऊ लागले म्हणा. नारद हे गाण्यामध्ये निष्णात आहेत. गायन या शास्त्रात नारद निष्णात आहेत. गळ्यात सतत ज्याच्या विणा आहे, राग रागिण्या. नारद असे सामान्य शास्त्रोक्त आणि ते स्वतः षड शास्त्र निष्णात आहेत. नारद म्हणजे सामान्य. पूर्वीचे दासीपुत्र आहेत नारद, पूर्वीचे दासीपुत्र आहेत. कुठं तरी ऋषीमुनी आहेत. त्या ऋषीमुनीच्या इथं झाड झूड भांडे घासायला एक बाई आहे. त्या बाईपासून ही जन्मलेले, बापाचा पत्ता नाही. म्हणजेच दासीपुत्र झाले ना. ही बाई दासी आहे तिथं, आणि तिचे हे पुत्र म्हणजे दासीपुत्र आहे. ते नारद. नारद या वेळेला दासीपुत्र नाही, नारदांच्या पूर्वजन्मी दासीपुत्र आहेत. नाही तर करायला घोटाळा सगळा. लोकांना सांगलं महाराजांनी सांगितलं नारद दासीपुत्र आहे. नारद नाही दासीपुत्र. नारदांच्या पूर्वजन्मीची कथा ते दासीपुत्र आहेत. आई भांडे घासते, हे त्या ऋषी मुनीमध्ये खेळतायत, बागडतायत. ऋषी मुनीच्या ताटातून काय शीत सापडेल, तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानम ज्ञानिनस्तत्वदर्शना. हे ऋषी मुनी आहेत, काहीच्या काही अधिकारी. आई तिथं सेवा करते, झाडझूड. हे बाळ तिथं बागडते, पण दासीपुत्र आहे. बापाचा पत्ता नाहीये, आणि म्हणून दासीपुत्र म्हणायचं. ते खाऊन 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 ऋषीमुनीचं ते सगळं ऐकून यांच्याही डोक्यामध्ये काही प्रकाश पडला. काही असं पुढं आलं गेलं. त्याने सांगितलं की या जन्मात तुला माझी भेट होणार नाही. देवानं सांगितलं पुढच्या जन्मात तुला मी भेटेन. असा एक साक्षात्कार झाला. ध्वनी साक्षात्कार, आवाजाचा साक्षात्कार. म्हणजे ते पहिलीच एवढी तयारी आहे. ऋषीमुनीची कथा कीर्तन प्रवचन ऐकून आणि स्वतः वागण्यामध्ये स्वच्छ निर्मळ, आणि पुन्हा पारमार्थिक बुद्धी, देव भेटावी अशी इच्छा त्या दृष्टीनं चालू आहे. पण जाणीव करून दिली की या जन्मात तुला माझी भेट होणार नाही, पुढच्या जन्मात मी तुला भेटेन. संपला तो जन्म. पुढचा जन्म ब्रह्मदेवाचे मानसपुत्र. ब्रह्मदेवाचे मानसपुत्र नारद हे ब्रह्मदेवाचे मानसपुत्र आहेत. ब्रह्मदेवाचे काही एक मानसपुत्र आहेत. सनक, सनंदन, सनातन, सनत सुजात, सनत कुमार, सनातन असे हे ब्रह्मदेवाचे मानसपुत्र आहेत. तसं नारद स्वामी हे ब्रह्मदेवाचे मानसपुत्र आहेत. हे ब्रह्मदेवाच्या कोणत्या संसारात कुठं अडकलेच नाहीत.
बापाच्या इच्छेप्रमाणे या संसारामध्ये कुठं गुंतून पडायचं त्यांनी काही मान्य केलं नाही. बाप जाणे त्याचा धंदा उद्योग जाणे. हे सगळे आज नारदही नुसतं भजन करतायत. सनकादिक 30 तरा आहे. सनकादिक नुसतं भजन करतात महाराज. ब्रह्मदेवाचे मानसपुत्र आहेत. ब्रह्मदेवानं सांगितलं तुम्ही मोठे झाले की तुमच्या गळ्यातच घालतो मी हे ब्रह्मांडाचं, हे ब्रह्मांडाची उत्पत्ती हे सगळं तुमच्या गळ्यात घालतो. पोर लहान लहान लाड लाड मांडीवर येऊन बसले. बाप प्रेमानं बोलतोय तुम्ही मोठे झालात ना, अंधारलं गोंजारलं, काय मुखे घेतले, काय संसार लोकांचं मुला बाळावर प्रेम असतं. सांगितलं की बाळांनो तुम्ही मोठे झालात ना, तुम्हाला या सृष्टीचा सगळा हा कारभार तुमच्या स्वाधीन, तुमच्या गळ्यात. बसले थोडा वेळ, मुलं गेले निघून तिथून. मुलांची हरिहरी करू, हरिहरी का बरं? म्हणजे मग बाप आपल्या गळ्यात अडकून हरिहरी का करणार? अरे ज्या अर्थी आपल्या गळ्यात अडकून बाप हरिहरी करीन म्हणतोय त्या अर्थी हे चांगलं दिसत नाहीये. हे नको. बाप कधी करणार? मोठं झाल्यावर. आपल्याला मोठंच होणं नको. जरा सनकादिकांनी मोठेपणा करता केवढ्या मचमची चालू आहेत, केवढे भांडण कटकटी चालू आहेत, खुर्च्याचे भांडणं मोठेपणा करतायत. ब्रह्मदेवाचं पद केवढं मोठं आहे. सृष्टीची घडामोड ब्रह्मदेवाच्या हातात आहे. केवढं मोठं पद आहे. पण हे पद बाप गळ्यात घालतोय. मुलं भांडून बापाची तिजोरीची किल्ली हिसकून घेतात. प्रसंगी बापाशी झटाझोंबी करतात, मारामारी करतात. आणि हा ब्रह्मदेव स्वतः देतोय. पोरांना सांगितलं आपल्याला नको, आपल्याला मोठंच व्हायचं नाही. तेव्हापासून ते पोरं सनकादिक अजून बाल वयात आहेत, अजून 5 वर्षाचे आहेत. आज सनकादिकाचं वय आज 5 वर्षात आहे. तुम्ही सनकादिक संत म्हणविता कृपावंत. पुढे संत आहेत, पुढे कृपावंत आहेत. ब्रह्मांडात फिरतात, त्यांना प्रतिबंध अडथळा कुठं नाहीये. त्यांची एवढी शक्ती, एवढं सामान भगवंताचं नामस्मरण चालू आहे. सनकाद्या शुकादया, सनकादिकासारखे शुकाचार्यासारखे महात्मे आहेत महाराज. रात्रंदिवस भजन चिंतन चालू आहे. हे आनंदात आहेत. हे परमार्थ करतात ते सगळे लोक आनंदात असतात. आनंदात. नारद स्वामी आमचे पुढच्या जन्मामध्ये, नारद स्वामी आमचे पुढच्या जन्मामध्ये नारदाचा जन्म, ब्रह्मदेवाचे मानसपुत्र. बसा देवा, बसा बसा. ब्रह्मदेवाचे मानसपुत्र म्हणून जन्माला आले ते नारद आहेत. गळ्यामध्ये विणा घालून सगळ्या ब्रह्मांडात लोकाला दर्शन देतात. ज्याला गरज आहे त्याला दर्शन देतात, ज्याला गरज नाही त्याला काय दर्शन द्यायचं. आमचे हे नाशिकचे आहेत, यांनी सप्ताह केला होता. नाशिक आग्रा रोडला. काय नाव आहे म्हटले? पाथर्डी फाटा. नाना नवले मामा. चांगला सप्ताह केला, सुंदर सप्ताह केला. आज श्रावणातला आला. धन्यवाद तुम्हाला, आभारी आहोत आम्ही तुमचे. येत जा. आजही तुम्ही बरे आलात. नाशिकचे बरेचसे लोक येतात, नेहमी येतात. पाणी पाऊस नाही आपल्याला. पाणी पाऊस असतात आणखी बरं झालं असतं, चांगलं झालं असतं. आणि पाणी द्यावं, पाऊस द्यावा देवानं. बिना खायला प्यायला असल्याशिवाय देवाला भजन करायला अंगात शक्ती कुठली येईल. म्हणून देव पाऊस देईलही. त्याच्या कधी मनात येईल ते आपल्याला कळायला काय मार्ग आहे. पण करील ना. ठेविले अनंते तैसीची राहावे चित्ते असू द्यावे समाधान. प्रयत्न तर आपला चालत नाही ना इथं काही. मग जिथं प्रयत्न चालत नाही तिथं शांत बसल्याशिवाय गती काय, काय करणार आपण. आणि देईल ना देव. सृष्टी त्याचीच आहे, त्याला माणसाची गरज आहे.
या सृष्टीतला मनुष्य गेला तरी त्या ईश्वराला कोणी हिंगलून विचारणार नाही. कोणामध्ये त्याला भजन करायची शक्ती कोणाच आहे? काही गाढवं डुकर भजन करतील? कोण? एक माणूसच आहे. देव देव म्हणणारा एक माणूस आहे, देवाला भजणारा एक माणूस आहे, देवाचे सप्ते करणारा माणूस आहे. तो माणूस जगवणं देवाचं पहिलं काम आहे आणि जगवलंच पाहिजे. त्यानंच निर्माण केली सृष्टी आणि त्यालाही आनंदाशिवाय, या परमार्थाच्या आनंदाशिवाय त्याला कुठं आनंदच नाहीये. देवाला कशाचा आनंद? देवाला कुठला आनंद? देवाला कुठे आनंद नाहीये. देव आनंद स्वरूप आहे. आनंदाचा भोग कशाचा? त्याला कुठे आनंदाचा भोग नाहीये. आनंदाचा भोग म्हणजे आमचा हा परमार्थ आहे. नारदासारख्यांचे भजन, शुकाचार्यांच्या सारख्यांचे भजन, हे आपलं भजन आहे. इथं पांडुरंग आहे. तुम्हा आम्हाला भलं आवडो न आवडो, तुम्हा आम्हाला पेटीचे भजन पाहिजे. पापू सारे ग म प ध नि सा, धने निसा, सगळे निसा, बसा धनी निश्चित. आमच्या नारदांच्या गळ्यामध्ये विणा आहेत. नारद हे गायनाचार्य आहेत, शास्त्रोक्त गायनाचार्य आहेत. दगडाला पाजर फोडतील. गाणं म्हणजे काय सामान्य आहे काय? आणि भगवंताला गातोय पुन्हा गाण्यात गाणं. बाकीचे गाणं सटर फटर गाणं दुनियेत चालू आहे, फार चालू आहे. मच 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 मच. कोणतं धड गाणे आहेत कोणास ठाऊक. त्याला चव नाही, त्याला चोथा नाही. त्याला गाव एक भगवान, गाण्याला लायक योग्य पात्र फक्त भगवान आहे. त्याला गाव गाशी तरी एक विठ्ठलाची गाई, नाही तरी ठाई राहे उगा गबैस. काय गातो? नुसतं भो आपल्या चालला तो भोकडवास येतो. येरी येरी म्हणजे काय बोलतोय पुढं कोणास ठाऊक आहे. गा परमेश्वराला गा, देवाला गा. ब्रह्मांडाच्या आत बाहेर भरून गच्च भरून उरलेला आहे. अतिष्ठ दशांगुलम, सर्वत्र असणारा भगवान परब्रह्म परमेश्वर परमात्मा, त्याला गा. त्याला गायला तो प्रसन्न झाला की जीवाचं कामच झालं. जीव कृतार्थ झाला. त्याची प्रसन्नता एवढंच आहे मनुष्य जन्माचं सार्थक. परमेश्वराची प्रसन्नता लाभो, ती लाभण्याकरता सप्ताह. देवाकडे वळा, देवाकडे चला. दारू पिऊ नका, मांस खाऊ नका, कोंबड्या पाळू नका, खाऊ नका, अंडे खाऊ नका. लोक सांगतात हल्लीचे अंडे खा. कशाला अंडे खा? अंडे खाऊन संपले, कोंबड्या संपल्या, मग डुकरं खा, डुकरं संपले, मग गाढवं खा, गाढवं संपले, मग पुढं पुढं माणसं माणसालाच खातील. असं जर परिस्थिती निर्माण झाली तर माणसं माणसाला खातील. ईश्वरी सृष्टी कोणा जीवाला, कोणाही जीवाचा नगडो मत्सर. वर्म सर्वेश्वर पूजनाचे. सगळे जीव आपले भाऊ आहेत. परमेश्वर सगळ्यांचा पिता आहे, सगळ्यांचा बाप आहे. त्याला ओळखा, त्याचं स्मरण करा, चिंतन करा, भजन करा. दारू पिऊ नका, तंबाखू ओढू नका, गुटखा खाऊ नका, पिऊ नका. कॅन्सर होतो, कॅन्सर होतो. मनुष्य जन्माला येऊन शरीर माणसानं चांगलं राखावं, चांगलं सांभाळावं. चटणी भाकरी जे देवानं दिले ते खात जा, जगावं अवश्यमेव. पण व्यसनं नको आहेत. आणि व्यसनं नको आहेत, परमार्थ करावा. व्यसनानं परमार्थ घडणार नाही, संसार होत नाही. तर व्यसनी माणसाचा संसार गेला, ज्याचा संसार गेला त्याचा परमार्थ कशाचा हो? तेल गेले, तूप गेले, ना ते धुपाटणे आले. ना संसार ना परमार्थ. हे मनुष्य शरीर वाया घालवता का? नारद आले, हे शस्त्र उगारलं. अरे का मारतो? कोण हो तुम्ही? काय गळ्यात? अरे याला विना म्हणतात. काय करता याच? काय तुमच्या जवळ असेल तर टाका, हिरे माणिक मोती सोनं टाका इथं. अरे आमच्या जवळ कशाचं हिरे माणिक सोनं रे? गळ्यात काय म्हणे? याला विणा म्हणतात. म्हणा काय करता याच? अरे आम्ही याच्यावर भगवंताला गातो. भगवंताला. भगवंताला कशाचं भगवंत?
अरे हा ब्रह्मांडाचा सूत्रधार आहे, परमेश्वर आहे. तुला त्यानं निर्माण केलं, मला केले, सृष्टी निर्माण केली. ब्रह्मांडाचा पिता, पिता हमस्य जगतो माता धाता पिता महा. ब्रह्मांडाचा बाप पितामह अशा प्रकारचा भगवान आहे. त्याला गातो मी. कसं काय गाता? जेव्हा वेण्यावर बोट मारलं, जेव्हा सुरुवात केलं महाराज, जेव्हा गायला आरंभ केला, त्या गाणं ऐकल्याबरोबर परमेश्वराचं गाणं, अधिकारी पुरुषाच्या मुखातलं गाणं, ते धावून ये देवा, मनुष्य जन्म वाया चाललाय, माझ्यावर कृपा कर, फार वाईट वागलो मी, पाप झालं, याच्यातून मुक्त करायला तोच येणे. धाव पावगा श्रीहरी, धाव ये गा ये धावून या, धावून ये. हे नारदाने गायलं महाराज. त्याच्या डोळ्याला आलो पाणी, पिघळला, तो पगळला. दगडाला पाजर फुटाव तसं त्याला पाजर फोडला ना महाराज. डोळ्याला पाणी आलं म्हणजे साधी गोष्ट आहे का? कोण आहे तो? ओ त्या डोंगरात जसे कठीण पाषाण आहेत काळे, त्या काळ्या पाषाणापेक्षा याचं हृदय कठीण आहे ना. त्याला पाजर फुटलेला आहे. हे बद्रीनाथला इकडे तिकडे गेलं म्हणजे काही एक शिलारस म्हणतात. शिलारस म्हणजे दगडाचाच काही घाम, तो शिलारस काही औषधाला उपयोगी येतो. म्हणजे शिलारस आहे, त्याला एक कधी काळी पाजर फुटतो. पण दुष्ट माणसाच्या हृदयाला कधी पाजर फुटत नसतो. दुष्ट हे दुष्टच असतात, दुष्टाला सुधारणं फार अवघड आहे. पण त्यालाही पाजर फोडला नारदाने. त्यालाही गहीमरून आलं, गहीमरून आलं, डोळे त्याचे थोडे पाणावले, गहीमरून आलं. महाराज माझ्या मागं मुलं बाळ, घरदार, बायका, पोरं, केवढा मोठा संसार, त्याच्याकरता मी एक मारामारी करतो, नाही तर मग पोर बाळ कसे जगतील. जा पोरा बाळाला बायकोला विचारून ये, मी जे करतोय, जे आणतोय, तुम्ही जे जगताय, खाताय, पिताय, हे मी पाप करतोय, लोकांची हिंसा करतोय. या पापात तुम्ही काही वाटेकरी आहात का? तुमचा काही हिस्सा घेता का तुम्ही काही वाटून पापाचा? मी पाप करतोय, तुमच्याकरता करतोय, मग तुम्ही नको का काही हिस्सा घ्यायला पापाचा? खाण्यात तर तुमचे हिस्से आहेत, मग मी पाप करतो त्या पापात. बापाला विचारलं, त्याने सांगितलं, अरे आम्ही म्हातारे झालो, तुझा आतापर्यंत सांभाळ केला आणि तू काय करतोस आम्हाला काय माहिती आहे रे? तू तिकडे काही करणार, आम्हाला काय घेणं देणे? तुझं काम आहे आमचा सांभाळ करणं, मला माहित नाही बाकीचं. आईने ते सांगितलं, अरे मला कशाचं पापन पुण्य कळतंय रे? आता तुझा बापन तू बघून घे, मला काही कळत नाही, मला काही बोलू नकोस. तुझं काम आहे आमचं आई बापाचं पोषण करणं, बाप बीप आम्हाला नाही माहीत. मुलाला विचारलं, मुलं कशाचे? मुलं गेले निसून. अहो आम्ही लहान आहे, आज तुम्ही आमचं पोषण करताय, तुम्ही म्हातारे झालात म्हणजे आम्ही तरुण होऊ, मग त्या म्हातार वयात आम्ही तुमचा सांभाळ करू ना. मग म्हातार वयात तुमचा सांभाळ करण्याकरता आज तुम्ही आमचा लहान वयात सांभाळ नको का करायला? मग हे आम्ही फेडू ना मग तुम्ही म्हातारे झाल्यावर. पोरं गेले निसटून. बायकोला विचारलं, काय करतो मी माहितीये का? कशा रीतीने आणतो? हे पाप करतो मी, लोक मारतो मी, जीवाशी मारतो, त्यांचं लुबाडून घेऊन येतो, त्याच्यावरती आपला हा संसार प्रपंच खाणं पिणं चालू आहे. पाप करतोय मी. ते नारदांनी सांगितलंय विचारून ये, पण नारदांच्या शब्दावर भरोसा कुठे? त्याला वाटलं हा साधू पळून जायच्या मागे मला काहीतरी नादी लावून घरी विचारून ये म्हणतो बायका पोरला. नारदाने सांगितलं, तुझा माझ्यावर जर विश्वास नसेल, मला तू झाडाला बांधून टाक आणि मग घरी जाऊन विचारून ये कोण तुझ्या पापाला वाटेकरी आहे.
हो, त्यानं इकडच्या तिकडच्या वेली आणल्या, वेलीनं त्या नारदाला एका झाडाला असं आवडून बांधून टाकलं, पायापासून पार नरड्यापर्यंत हातही असे आवडून टाकले, हात बांधले, विणा बंद पडला. कारण की हा काहीतरी मला नाजे लावून पळून जायचं मागं दिसतोय. त्यांनी सांगितलं मी पळून जात नाहीये. विचारून नाही खरं काय ते, बांधून टाकलं. गेला आणि विचारतोय, पुराला विचारलं, आई बापाला विचारलं, बायकोला विचारलं. बायको सांगितलं काय हो, तुमच्या पापाचा आणि माझा काय संबंध आहे हो? हा, माझा काय संबंध आहे? तुम्ही काय करता काय नाही ते तुमच्या पापाचा माझा संबंध नाही. मी जे करते ते माझं पुण्य मलाच. तुम्ही जे करतात ना पुण्य, त्याच्यातलं अर्ध पुण्य तुमचं मला, माझं सगळं पुण्य मलाच, आणि तुमचं अर्ध पुण्य मला, आणि तुमचं सगळं पाप तुम्हाला, आणि माझंही अर्ध पाप तुमच्या उरावर. पुण्याला मालक आहेत, खायला मालक आहेत, पापाला कोणी धनी नाही. बायको सुद्धा सांगितलं की तुमचं कर्तव्य तुम्ही करताय, मला काय घेणं देणे, पापाचा आणि माझा काय संबंध आहे? मी कुठं तुम्हाला सांगितलं की लोकांना मारण नाही तर खायला आणा म्हणून? माझा काय पापाचा संबंध नाही. फक्त तुमच्या पुण्यात निमा हिस्सा माझा आहे. तुमचं पाप सगळं तुमचं तुम्ही भोगा. तुमचं अर्ध पुण्य मला, माझं सगळं पुण्य मला, आणि शिवाय माझा अर्ध पाप तुम्हाला. त्याला कोणी तयार नाही. मला आला तिथून रडत रडतच आला, डोळ्याला पाणी आलं. नारदांना झाडाला बांधलेलं ते सोडलं, गावात जंगलातल्या वेलीनं आवळून बांधलेलं होतं, सोड पाय धरले, पायावर मस्तक ठेवलं. श्री संताची माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत. उठा ना लवकर. रडतो, रडून त्यानं त्या डोळ्याच्या पाण्यानं पाय धुतले, पाय धुतले महाराज डोळ्याच्या पाण्यानं. नारदानं सांगितलं रडू नकोस, उठ, भिवू नकोस, तुला मी आहे, भिवू नकोस. पाप तुझ्याकडून फार झाले, गोष्ट खरी आहे, पण माझ्याजवळ औषध आहे, घाबरू नकोस. उठ. उठवला, सांगितलं बैस इथं, काल मांडी, आणि सांगितलं की म्हण राम 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 राम. हा मंत्र आहे. तुझ्या पापाच्या डोंगराचं सगळं भस्म होईल. पर्वताप्रमाणे पातक करणे, वज्रलोप लेप होणे अभक्तासी. अभक्ताला वज्रलेप होतो पापाच्या पापाचा डोंगरासारखा. थोडा असलं तरी डोंगरासारखं वाढतं ते. भगवंताच्या नामस्मरणानं तृण अग्नी मिळे समरस झाले, तैसे नामे केले जपतारी. गवताच्या गंजीला नुसती ठिणगी लावली की केवढी मोठी गंज आहे. 1,50,000 पेंड्या आहेत त्या. एवढी एवढी काड्याची पिटी, ती काडी म्हणजे किती गे, नुसती काडी उडली तर काडी म्हणजे काय, तो ती गंज केवढी आहे. पण एवढ्या एवढ्या काडीच्या अंगात एवढी शक्ती की एवढ्या मोठ्या गंजीला जाळू शकते. तृण आहे, त्याला अग्नीचा संबंध जुळला. पर्वत प्राय का गवत असत नाही, ठिणगी जाळून भस्म करते तसं पर्वत प्राय पाप असू द्या, भगवंताच्या नामस्मरणानं पाप नाहीस होत. म्हण राम राम राम. पापामुळं तोंडाला राम राम म्हणता येईना. तो लागला म्हणायला मरा मरा मरा, हाना मारा ठोका, सगळा जन्माचा अभ्यास. जे जन्मभर केलं त्याला सोडून कशाचं तोंडाला दुसरं येतं हो. वाईटाच्या तोंडाला चांगलं येणं फार अवघड आहे.
भगवंताचं नाव यायला फार अवघड आहे. काय करू महाराज, माझ्या तुम्ही सांगता तसं माझ्या तोंडाला येत नाही. माझ्या तोंडाला मरा मरा येते. काय हरकत नाही म्हणजे मन मरा मरा. राम याच उलट मरा. राम नामाचा उलटा जप झाला मरा. उलटा जप कर. राम नामाचा उलटा जप करतो. उलटा राम मरा. मरा 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 करू लागला. म झाला का? आता काय आला पुढं रा. पुढं काय आला? राच्या पुढं म झालं ना. राम राम राम. उलट्याचं सुलट होऊन गेलं ना. का सुलट झाल्याचं अजून नाही कळलं तुम्हाला? राम नाम जप केला महाराज. तो इतका जप केला. नारदाने बसवलं जपाला. नारद निघून गेले. त्याच्या भोवती ते उदय काय ते वारुळ करणारे उदयी म्हणतात का त्याला, त्या उदयीने वारुळ शरीरात होते. हा जो मांडे घालून बसलाय राम 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 मरा मरा म्हणतो, पण मरा आला का? आता त्याच्या पुढं मरा येईल, पण मागचा हा रा धरला मरा. त्याच्या पुढं राम येऊन गेलं. राम मराचं राम होऊन गेलं. तो नामस्मरणात एवढा घडला, एवढा रमला की बस सगळं जग विसरला, देह विसरला. त्या किड्यांनी उदयीनी वारून असलं फार बुजून गेला. डोक्याच्या वर वारुळ गेलं ते. कालांतरानं नारद आले. अरे इथं आपण त्या वाल्मिकाला बसवलं होतं जपाला. काय त्याचा पत्ता नाही. कुठं इकडे तिकडे पाहता 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 जवळून चालले. त्या वारुळातून आवाज येतोय राम 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 राम. कान लावला वारुळाला तर त्याच्यातून आवाज येतोय. वारुळ बाजूला सारलं, त्याच्यातून वारुळातून निघाले. ब्राह्मण आहे. जन्माचं नाव आईबापानं ठेवलेलं रत्नाकर आहे. रत्नाकर आईबापाचं नाव. सऱ्या माऱ्या करू लागला. आम्ही त्याला काही कोणी म्हणू लागले. कोणी कोळी म्हणू लागले, कोणी काही म्हणू लागले. ज्याच्या संगतीत लागला तसं त्याला नाव ठेवू लागले. बाकीचे सगळे नाव गेले. त्याचा वारुळातून निघाला. वल्मीक म्हणजे वारुळ, संस्कृत शब्द वल्मीक. वल्मीक म्हणजे वारुळ. आणि त्या वल्मिकातून म्हणजे वारुळातून निघाल्यामुळं वाल्मिक ऋषी. वाला कोळ्याचा वाल्मिक ऋषी झाला. मुक्त झाला. बस तेजस्वी. पाप संपलं. हे असा सोन्यासारखा दैदिप्यमान झाला. आणि पुढं राम अवतार होणार आहे. त्याच्या आत यानं रामायण लिहिलं. रामायण अजून राम पुढं व्हायचं आहे. कृत त्रेत द्वापार कली कृतंत्रेत त्रेतायुगात राम झाला. आणि त्रेतायुगात रामाचा अवतार होण्यापूर्वी हा वाल्मिक आहे. आणि रामाचा अवतार होण्यापूर्वी रामायण लिहिले महाराज. रामायण आणि वाल्मिकानं जसं रामायण लिहिले तसाच राम वागलेला आहे. केवढा सर्वज्ञ झाला. याला वाल्मिकी रामायण म्हणतात. पुढा अवतार होणार आहे. तो अवतार काय काय करणार ते आज ज्या भाद्रानं लिहिलं एवढी योग्यता प्राप्त झाली. आणि राम अवतार व्हायच्या अगोदर त्याच्या नावाचा जप केला ना. राम 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 राम. आणि तेच राम नाम आमचं इथं चालू आहे. रामकृष्ण हरी. सप्ताहाला आमचा मंत्र रामकृष्ण हरीच आहे. वारकरी संप्रदायाचा मंत्र रामकृष्ण हरी आहे.
मंत्रात अगोदर राम आहे, नंतर कृष्ण आहे, नंतर हरी म्हणजे परमात्मा पांडुरंग आहे. राम कृष्ण हरी हा मंत्र आहे. आणि या राम मंत्रानं वाल्मिकाला केवढी योग्यता प्राप्त झाली, पातकातून गेले. तसं तुम्ही आम्ही पातकातून मुक्त होण्याकरता हे भजन करा, हे सप्ताह हे कीर्तन कशा करतायत. पाप धुवून टाका, करू नका आणि चांगलं वागा आणि चांगलं वागून या मनुष्य जन्माचं सार्थक करून घ्या. आजचा आमचा प्रसंग सांगायचा अजून राहिला पुढं, नाईलाज आहे, वेळ पुरत नाहीये. कीर्तनाचा आता प्रसंग आहे पुढं आणि उद्याची गोष्ट बोलून गेलो मी. आजचा आपला श्लोक आहे, भगवान असा आहे रामासारखा की ज्या भक्तांना अर्पण करावं असे भक्त पाहिजेत. जो जन्माला यायच्या अगोदर ज्या वाल्मिकानं रामायण लिहिलं हे आणि तसाच राम वागलाय. आता हे भक्त का सामान्य आहेत का? त्याच वाल्मिकाचं रामायण आहे, त्याच रामाचं आमचं भजन आहे, त्याच कृष्णाचं, तो रामच कृष्ण झालाय, त्या कृष्णाचं भजन आहे. कृष्णाच्या ब्रह्मांडाचा हरी या ब्रह्मांडाचा सूत्रधार आहे. हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी, हरिपाठ म्हणतो आपण. तेव्हा अशा रीतीनं भगवान सांगतात, असे जे कोणी भक्त आहेत माझे, त्या भक्तांनी मला काही अर्पण केलं तर मी खातो पत्रम पुष्पम फलम तोयम. भक्त नारदांच्या सारखे. नारदांनी ज्यांना मुक्त केलं आणि राम अवताराच्या अगोदर रामायण लिहिलं अशी ही महान भक्त आहेत. तेव्हा अशा भक्तांनी जर मला दिलं तर मी ते काही दिलेलं खातो, स्वीकारतो. इतकं प्रेम आहे. आईच्या मुखात मुलानं काही घालू द्या ना, काही घालू द्या, ती आई तोंडात घेतेच त्यानं काही घातलेलं. ते काय मोठं काही घालेल पोरग, पोरला कळत नाही, पण आई तोंडात घालू लागलं की घेते ते तोंडात. तसं भक्त एखादा काही भगवंताच्या तोंडात घालेल, अर्थात भक्त वाईट कसं घालेल तोंडात. पण भगवान सांगतात काही खाण्यासारख्या गोष्टी आहेत, काही खाण्यासारख्या नाहीत, काही रस आहे, काही निरस आहेत, काही बेचव आहेत. पण भक्त कोणतीही वस्तू माझ्या तोंडात घालेल तर पत्रम पुष्पम फलम तोयम यो मे भक्त्या प्रयच्छति तदम भक्तिपुरत मशनामी प्रयतात्मनः. मग निसिंभाव उल्हासे मजार पावयाचे निमिषे फळे एक आवडे तैसे भलतयाचे हो. आज नवमी, उद्या दशमी आहे आणि वाजायला आले बघा, 3 वाजायला आले, 10 मिनिट कमी आहेत. इथं कीर्तन आहे. आता नाही म्हटलं तरी आमचा 2 तास कार्यक्रम झालाय हा, नाही का? ठेवून जातो पुढं. आता लगेच तुमचं दुपारून तुमचं काय आहे कार्यक्रम? जेवण भोजन आहे काय? किती वाजता आहे? 5 वाजता. 5 वाजता पंगत होईल लगेच. आता थोड्या वेळात कीर्तन आहे. कीर्तन ऐका. 3 वाजायला आले. बोला पुंडली गवर्दे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुका गंगागिरी महाराज.